नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्हा आणि इचलकरंजी बार असोसिएशनचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या अवमानाचा निषेध। वीज दर सवलतीला नियामक आयोगानं स्थगिती दिल्यानं यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता। आज महाविकास आघाडीच्या वतीनं इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत दरवाढ रद्द करण्याची केली मागणी। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाबद्दल रंगकर्मी आक्रमक। आज ठेकेदाराला चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असलेला छत उतरवायला लावला। शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात मधमाशांचं तांडव, सुरक्षा रक्षकांसह विद्यार्थी जखमी। आणि सरन्यायाधीश भूषण गवईंच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीची निदर्शनं। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात राकेश किशोर वकिलानं हल्ल्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। कोल्हापूर आणि इचलकरंजी बार असोसिएशननं या घटनेचा निषेध करत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला। दोन्ही ठिकाणी झालेल्या निषेध सभांमध्ये वकील राकेश किशोरवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी राकेश किशोर या वकिलानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील, उपाध्यक्ष TS पाडेकर, ऑडिटर प्रमोद दाभाडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर हल्ला करण्याचा एक प्रयत्न झाला। त्यामध्ये राकेश किशोर नावाचा एक वकील ज्यांना हा हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला ताबडतोब पोलिसांनी सिक्युरिटीनं ताब्यात घेतलं। त्याच्यावरची काही कारवाई आहे ती चालू आहे। तथापि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा सार्वत्रिक निषेध होणं आवश्यक असलेले आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने 11 वाजता निषेध सभा बोलवलेली आहे। या निषेध सभेमध्ये आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करणार आहे। तसेच या निषेधासाठी आज आमचे सर्व वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत। काल जो CJ गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो अतिशय निंदनीय आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विचार केला तर आज अखेर अशा प्रकारचा कोणताही घृणास्पद कृत्य कोणत्याही व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत केलं नव्हतं आणि त्याबद्दल आज आम्ही सर्वजण इथे मीटिंग घेऊन त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे। काल जो भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। काल जे माथे फिरू एक वकील त्याने एक संतापजनक असे निंदनीय जो प्रकार केला तो अत्यंत चुकीचा आहे। या चुकीच्या प्रकाराला आमचा विरोध असणार आहे। असे जे कृत्य करणार असेल तर त्याच्यावर कडक शासन व्हायला पाहिजे। आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं न्याय संकुलातील राजर्षी शाहू सभागृहात निषेध सभा घेण्यात आली। या सभेत सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेचा निषेध म्हणून दिवसभर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। या निषेध सभेत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मोरे, ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस यांच्यासह वकिलांनी तीव्र भाषेत निषेध नोंदवत सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर या वकिलावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या बैठकीला ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, बार असोसिएशनचे संचालक ॲडव्होकेट मनोज पाटील, मनीषा सातपुते, वैभव पाटील, निखिल मुदगल, वैष्णवी कुलकर्णी, प्रीतम पातले, मीना पाटोळे, समृद्धी शेळके, स्नेहल गुरव, हंसिका जाधव, स्वप्नील कराळे यांच्यासह वकील उपस्थित होते।
दरम्यान इचलकरंजीत सुद्धा बार असोसिएशननं निषेध सभा घेऊन या घटनेचा निषेध नोंदवलाय. न्यायव्यवस्थेवरील सर्व प्रकारचे दबाव, धमक्या किंवा हल्ल्यांना विरोध करण्याचा निर्धार सर्व सदस्यांनी व्यक्त केला. वकिलांनी न्यायप्रणालीचा सन्मान राखण्याचं आणि समाजात न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतली. इचलकरंजीतील वकिलांनी सुद्धा दिवसभर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. याप्रसंगी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार यांच्यासह पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते. राकेश किशोर या वकिलानं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल देशभरातून संताप व्यक्त होतोय. कोल्हापुरातही आज इंडिया आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली. सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशी घोषणा देत राकेश किशोर या वकिलानं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे स्वतः सरन्यायाधीशांनी विचलित न होता न्यायालयीन कामकाज सुरूच ठेवलं. पण देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा हा अवमान देशवासियांना मात्र सहन झालेला नाही. राकेश किशोरच्या या माथेफिरूपणाचा देशभरातून निषेध होतोय. आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही इंडिया आघाडीच्या वतीनं निदर्शनं करत हा न्यायव्यवस्थेसह लोकशाही व्यवस्थेवरचा हल्ला असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून संविधानावर आघात करण्याचं काम सुरू असून यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील सहभागी असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी RSS विरोधातही घोषणा दिल्या. सरन्यायाधीश भूषण गवई लोकशाही व्यवस्थेचे पुरस्कर्ते शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन काम करतात. देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर काम करत असतानाच सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निषेधार्ह असून देशात हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न कदापिही सहन करणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिलाय. आणि अशा एका मोठ्या व्यक्तींना ज्यांचा या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या गावानं पहिला मोठा सन्मान केला, छत्रपती शाहू महाराजांचा आदर करून त्यांनी सर्किट बेंच स्थापन केलं, ते गवई साहेबांच्या पाठीशी फुले शाहू आंबेडकरांच्यावर प्रेम करणारी या देशातील कोट्यावधी जनता त्यांच्या बरोबर आहे. यासाठी आम्ही इंडिया आघाडीचे लोक एकत्र जमलेलो आहोत. पण एवढंच सांगतो की नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला, पण नाही आहे, दोन्ही कामं करणारे तुम्हीच आहात, एक प्रकारे विडंबन करणारी संस्था ही तुमचीच आहे आणि त्याच्यावर मलमपट्टी लावणारे पण तुम्हीच आहात. हा सगळा व्यवहार बंद करा. आज जर बघितलं तर चांगल्या स्वतंत्र राज्य मागणाऱ्या लोकांना सुद्धा जोधपूरसारख्या जागेने अटक केलं जाते. भारताच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हुकुमशाही आणून पाहतो आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार दडपण्याचा प्रयत्न करताय. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. या निदर्शनांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर गट यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील शासन निर्णयाला ओबीसी नेत्यांसह संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. आज मुंबई उच्च न्यायालयानं 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती द्यायला नकार दिलाय. प्रदीर्घ सुनावणीनंतरच याबाबत निर्णय देणं शक्य असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. राज्य सरकारला तातडीनं किंवा काही आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश द्यायला सांगता येणार नाही असं म्हणत न्यायालयानं पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयापर्यंत शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र न देण्याची या याचिकाकर्त्यांची मागणीही उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राज्यातील कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी राज्य सरकारनं 2 सप्टेंबर रोजी काढलेला हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील शासन निर्णय मनमानी असंविधानिक असल्याचा दावा करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानं आता ओबीसींमधून त्यांना आरक्षण देण्याचा घाट घातला जातोय. इचलकरंजीसह राज्यभरातील यंत्रमाग उद्योगांना दिलेल्या वीज दर सवलतीला स्थगिती देत वीज नियामक आयोगानं वीज दरात वाढ केली आहे. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरवाढीमुळे हा व्यवसाय मोडकळीला येण्याची भीती असून ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी करणारं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना सादर करण्यात आलं. महाराष्ट्र शासनानं काही महिन्यांपूर्वी अडचणीत सापडलेल्या यंत्रमाग उद्योगांना दिलासा देण्यासाठी 27 अश्वशक्ती खालील ग्राहकांना प्रति युनिट 1 आणि 27 अश्वशक्तीवरील ग्राहकांना प्रति युनिट 75 पैसे अतिरिक्त अनुदान जाहीर केलं होतं. मात्र वीज नियामक आयोगानं या निर्णयाला स्थगिती देऊन 25 जून 2025 रोजी नवीन आदेश जारी केलेत. त्यानुसार 1 जुलै 2025 पासून वाढीव वीज बिलं वितरित करण्यात येत आहेत. या बिलांमध्ये मागणी शुल्क, ऊर्जा शुल्क, वाहन आकार आणि इतर घटकांमध्ये वाढ करण्यात आली असून अनुदान रद्द झाल्यामुळे वीज दरवाढीची मोठी झळ उद्योजकांना बसू लागली आहे. त्यामुळे या दरवाढी विरोधात काँग्रेस कमिटी ते इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यंत्रमाग उद्योग हे देशातील शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र आहे. आधीच आयात कापड, करवाढ, आर्थिक मंदी यामुळे हा उद्योग संघर्ष करतोय. अशातच वीज दरवाढ उद्योगाच्या अस्तित्वावरच घाला ठरणार असल्याचं माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी सांगितलं. मोर्चाच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना यंत्रमाग व्यवसाय मोडकळीला आणणारी दरवाढ रद्द करावी अशी मागणी करणारं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी सागर चाळके, सयाजी शिंदे, उदयसिंह पाटील, राहुल खंजिरे, रवी गोंदकर, प्रकाश निकम यांच्यासह महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच यंत्रमाग उद्योजक उपस्थित होते. गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 9 ऑक्टोबरला मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. मुरगुडमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी नामदार मुश्रीफांची साथ सोडत कमळ हाती घेतलंय. तर आता त्यांचे बंधू गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी तसंच मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी 9 ऑक्टोबरला मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. आज पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. रणजितसिंह पाटील आणि राजेखान जमादार यांच्या या निर्णयामुळे मुरगुडमधील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. पत्रकार परिषदेला विश्वजित पाटील, डॉक्टर अशोक खंडागळे, संतोषकुमार वंडकर, बजरंग सोनुले आदी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला आज पूर्ण विराम मिळालाय. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा काल न्यायालयात झालेला अवमान संतापजनक आहे. वकील राकेश किशोरनं केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न हा भारतीय लोकशाहीवरचा हल्ला आहे अशा शब्दात कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना सनातनवादी राकेश किशोर या वकिलानं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय. कोल्हापुरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करताना हा माथेफिरूपणा लोकशाहीवरच आघात करणारा आहे अशा शब्दात संताप व्यक्त केलाय. माजी नगरसेविका भारती पोवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जो लढा दिला तो आता नव्यानं उभारावा लागेल असं मत व्यक्त केलंय. तर काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष दुर्वास कदम यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. दलित समाजातील एक माणूस जेव्हा सरन्यायाधीश होतो, एका उच्च पदावरती जातो, त्या पदावर असणाऱ्या उच्च माणसाचा राग, सनातन धर्माचा जे जे अभिमान बाळगतात त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचा किती किडा वळवळतोय हे निदर्शनास आलं. आणि म्हणून त्यांनी त्याच्या पायातला बूट सरन्यायाधीशांना दाखवण्याची हिंमत दाखवली. हाच या देशातील राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. आणि म्हणून अशा शक्तींना वेळच्या वेळी थांबवलं पाहिजे आणि देशानं या शक्ती ओळखल्या पाहिजेत. आंबेडकरांनी ज्यासाठी लढा दिला
तो लढा इथून पुढे पुन्हा तीव्र करण्याची गरज आहे। आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या मातोश्री जे आहेत त्या मातोश्रींनी RSSचा एक प्रोग्राम त्यांनी स्वीकारला नाही आणि त्याचा तो मनामध्ये सनातनवाद्याने एक राग त्यामध्ये धरला, त्यामध्ये की त्यांची सनातनवादी त्यांनी हिंदुत्व म्हणून त्या ठिकाणी या देशामध्ये राजकारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या देशाचे पायक आहोत, आम्ही मालक आहोत आणि तुम्ही सर्वोच्च न्यायालय जरी असला तर आमचा आदेश तुम्ही, आमचे कार्यक्रम तुम्ही नाकारू शकत नाही आहे, अशा पद्धतीचं षडयंत्र करून राकेश नावाच्या वकिलानं हे आदरणीय भूषण गवई साहेबांच्यावर तो जे बूट फेकला, तो बूट त्यांच्या गवई साहेबांच्या अंगावर फेकलेला नाही तर देशाच्या ह्या संविधानावर, घटनेवर त्यांनी बूट फेकलेला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य उदय नारकर यांनी हा हल्ला केवळ सरन्यायाधीश गवई यांच्यावर नसून देशाच्या संविधानावर आहे। गवई यांच्या आईंनी RSSच्या कार्यक्रमात जायला नकार दिल्यानंच हा हल्ला झाल्याचा आरोप नारकर यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार यांनी हा हल्ला जातीयवादी पुरस्कृत असल्याचा आरोप केलाय। आपल्या मुख्य न्यायाधीशांच्या मातोश्रींनी RSSच्या कार्यक्रमामध्ये जाण्यास नकार दिला, त्याचा या सगळ्या मस्तवाल लोकांना राग आलेला आहे आणि त्या रागापोटी आम्ही सनातन संस्थेच्या वतीनं हे संविधान ठेवणार नाही अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला आहे। तर हा जो काही त्यांनी दिलेला इशारा आहे तो आम्ही स्वीकारतो आहोत, ते आव्हान आम्ही स्वीकारतो आहोत आणि या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य चालणार नाही तर संविधानाचंच राज्य चालेल। 21व्या शतकामध्ये हे संविधान आणखीन मजबूत होईल आणि मागच्या शतकामध्ये ज्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी अग्नी दिला ती मनुस्मृतीची विचारसरणी संपूर्ण जनतेच्या मनातून नष्ट करण्याची प्रतिज्ञा आम्ही आज करत आहोत। गवई साहेबांच्यावर हा जो हल्ला झालेला आहे या देशाच्या न्यायाधीशावर होणारा हल्ला हा म्हणजे याचा नाही आहे, हा हल्ला झालेला आहे तो फक्त जातीवर निर्माण होणारे जी माणसं आहेत त्यांनी तो हल्ला केला आहे। त्यांच्या मातोश्रीने त्यांचं निवेदन स्वीकारलं नाही आणि म्हणून त्यांनी जाहीररित्या सांगितलं होतं की मी तुमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। देशाचं नेतृत्व, देशाचं कायदा नेतृत्व ज्यांनी करायला लागलेत त्यांच्यावर हा हल्ला होणं अतिशय म्हणजे नको होतं, ते घडायला आलेलं आहे आणि सनातन ही संस्था जी आहे ही जातीवादी आहे, एका विशिष्ट संस्थेमधनं ही तयार झालेली आहे, त्यामुळे त्याचा जाहीर निषेध करतो। शिक्षक नेते भरत रसाळे, ब्लॅक पॅन्थर पक्षाचे सुभाष देसाई यांनी देखील एस न्यूजशी बोलताना हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। प्रतिगामी शक्तीनं त्यांना वेढलेला आहे आणि राकेश किशोर नावाला ॲडव्होकेट असलेल्या माणसानं त्यांच्यावर चप्पल फेक करून संपूर्ण देशामध्ये अतिशय भूषण गवईंच्याबद्दल जो आदर होता त्याच्या विरोधात काम केलेलं आहे। प्रतिगामी शक्ती डोकं वर काढत आहेत हे आपण म्हणत होतो, पण प्रत्यक्षात कृती करून राकेश नावाच्या विस्मानं याच्यावर गालबोट लावलेलं आहे। आमची तर मागणी अशी आहे की त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि पुरोगामी विचाराचं ज्यांनी आपल्याला सर्किट बेंच दिलं अशा या भूषण गवई साहेबांच्यावर भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा हल्ला लोकशाहीवरचा आहे। या देशासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांनी लोकशाही पायदळी तुडवायचं काम केलेलं नाही, संविधान टिकलं पाहिजे आणि त्या संविधानावरचा हल्ला हा आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा गुन्हा दाखल करावा अशी मी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने कोल्हापूरच्या वतीनं मागणी करतो। न्यायालयात घडलेल्या या प्रकाराची चौकशी होऊन वकील राकेश किशोरवर कठोर कारवाई करण्याची मागणीही कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाची आज सांगता झाली। आज परंपरेनुसार अश्विन पौर्णिमेच्या निमित्तानं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाची अश्विन पौर्णिमेला सांगता होते। परंपरेनुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीनं 72वा अश्विन पौर्णिमा महाप्रसाद सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटप करण्यात आलं।
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी अंबाबाईच्या महाप्रसादाचं वाटप आपल्या हस्ते होणं ही भाग्याची गोष्ट असल्याचं सांगितलं. सचिव शिवराज नाईकवाडे यांनी शेतकरी आपल्या शेतात पिकवलेलं धान्य स्वतः वापरण्यापूर्वी खळ्यात त्याचं पूजन करून देवाला अर्पण करतो. त्याच नवधान्याचा हा महाप्रसाद भाविकांपर्यंत पोहोचतो. हे नवान्न पौर्णिमेचं विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं. यावेळी उद्योगपती शिवाजी मोहिते, भरत ओसवाल, सचिन झंवर, नीरज धवल, अभिजित चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हजारो भाविकांनी आजच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. आज श्री अंबाबाईची सालंकृत रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. उद्योग व्यवसायासमोर अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया असं आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी केलंय. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र माणगावे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माणगावे यांनी व्यापार उद्योगांसमोरील आव्हानं, संधी आणि संघटनेचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी उद्योग आणि व्यवसायांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आता संघटितपणे प्रयत्न करूया असं आवाहन केलं. व्यापारी आणि उद्योजकांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजार समितीमधील सेसचा प्रश्न, त्याचबरोबर महाराष्ट्रात विजेचे दर सर्वाधिक आहेत ते कमी करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कोल्हापुरी चप्पल सातासमुद्रापार नेण्यासाठी चर्मकारांचं क्लस्टर तयार करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही माणगावे यांनी दिली. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी वीज दर कमी झाल्याचं परिपत्रक काढलं जातं, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं सांगितलं. बाजार समितीमध्ये सेस आकारला जातो, मात्र व्यापाऱ्यांना जीएसटी आकारण्यात येत असल्यानं बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्याकडून होणारी सेसची वसुली थांबवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. प्लास्टिकबाबतच्या राज्य सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे सर्व व्यापारी उद्योजक नियम पाळतात, मात्र अधिकारी त्रास देतात असा आरोपही शेटे यांनी केला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, आनंद माने यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजू पाटील, धनंजय दुग्गे, अजित कोठारी, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, विज्ञानंद मुंडे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष रवींद्र मालू यांच्यासह चेंबरचे सदस्य उपस्थित होते. सोमवारी राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालंय. या निवडणुकीत महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे या उमेदवार असतील, अशी माहिती भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झालंय. त्यानंतर आज माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या निवासस्थानी पत्रकार बैठक झाली. यावेळी रामचंद्र डांगे यांनी माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे या भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राजर्षी शाहू आघाडीसह महायुतीच्या उमेदवार असतील असं जाहीर केलं. यावेळी बोलताना मनीषा डांगे यांनी नगरसेविका आणि नगराध्यक्ष पदाच्या काळात केलेल्या कामांची माहिती देत शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती, मात्र नंतरच्या पदाधिकाऱ्यांनी ती पूर्ण केली नसल्याचा आरोप केला. कुरुंदवाड शहराला स्मार्ट सिटीचं 1 कोटीचं बक्षीस आदरणीय त्या काळचे कलेक्टर अमित सैनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान पाणी पुरवठा योजना सुद्धा त्या काळामध्ये आमच्या त्या सर्व बॉडीनं मंजूर करून आणलेली होती. त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य होतं. आदरणीय तात्यांनी त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतलेला होता. माझे पती उदय डांगे असतील किंवा त्या काळातल्या सगळ्याच लोकांनी, नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं ती फार मोठी पाणी पुरवठ्याची स्कीम आम्ही मंजूर करून आणलेली होती. पण तुम्ही सगळे पाहता आहात की 5 वर्षामध्ये गेल्या ती पाणी पुरवठा
जी स्कीम आहे ती पूर्णही करता आलेली नाही आहे मागच्या आघाडीला. इतकंच काय की गेल्या 5 वर्षामध्ये गावाचा विकास कुठपर्यंत झाला ही सगळी जनता पाहते आहे. जो काही विकास झालेला आहे तो प्रशासनाच्या कालखंडामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये शासनाचा आलेला निधी खर्च करावा लागतोच म्हणून प्रशासनानं केलेला आहे. तुम्ही सगळ्या जनतेनं स्वतः डोळ्यानं पाहत आहात. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक उदय डांगे, रणजित डांगे उपस्थित होते. डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी कुलगुरू पदाच्या कारकिर्दीत उत्तम शिक्षक, संशोधक आणि समाजाभिमुख प्रशासक कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिला असून त्यांना कुलगुरू म्हणून जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ असलेले डॉक्टर प्रमोद पाटील यांची साथ लाभल्याचं माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी सांगितलं. या जोडीनं उत्तम प्रशासकीय कौशल्याचं प्रदर्शन घडवत शिवाजी विद्यापीठाला शैक्षणिक आणि संशोधकीय दिशा देऊन जागतिक लौकिक प्राप्त करून दिला असंही डॉक्टर साळुंखे यांनी नमूद केलं. डॉक्टर दिगंबर शिर्के आणि डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पद उतार होत असल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनातर्फे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोघांचाही माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी डॉक्टर शिर्के आणि डॉक्टर पाटील यांनी काम करत असताना ज्या समन्वय वृत्तीचं आणि सामंजस्याचं दर्शन घडवलं ते अतिशय कौतुकास्पद आणि दुर्मिळ असल्याचं सांगितलं. विद्यापीठाची स्वायत्तता टिकवण्याचं मोठं आव्हान कुलगुरूंसमोर असतं. ही बाजूही डॉक्टर शिर्के यांनी मोठ्या कौशल्यपूर्णतेनं सांभाळली असंही त्यांनी नमूद केलं. डॉक्टर शिर्केंनी आपल्या कारकिर्दीतून उत्तम शिक्षक, संशोधक आणि समाजाभिमुख प्रशासक कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिलाय. तर त्यांना कुलगुरू म्हणून जागतिक दर्जाचं शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद पाटील यांची साथ लाभल्याचं सांगत डॉक्टर साळुंखे यांनी या जोडीनं विद्यापीठाला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून दिला असे गौरवोद्गार काढले. कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीचं श्रेय विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांना जात असल्याचं सांगितलं. कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी आपल्या 41 वर्षांच्या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हिरडेकर, डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर नंदकुमार मोरे, डॉक्टर माधुरी वाळवेकर, महेश साळुंखे, धैर्यशील यादव, डॉक्टर PS कांबळे, प्राध्यापक मधुकर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, डॉक्टर सुनीता शिर्के, डॉक्टर मोना पाटील, माजी वित्त आणि लेखाधिकारी BS पाटील, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील बसंत बहार रोडवरील गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोमध्ये खास दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या साड्या आणि ड्रेसवर भरघोस सवलत जाहीर करण्यात आली आहे. 199 रुपयांपासून ते 20,000पर्यंतच्या विविध प्रकारच्या साड्या आणि ड्रेस इथं उपलब्ध आहेत. गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोनं दिवाळीनिमित्त जाहीर केलेल्या ऑफर्सचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. कोल्हापुरातील बसंत बहार रोडवरील गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोमध्ये खास दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या साड्या आणि ड्रेस कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेत. ग्राहक सेवेची 35 वर्षांची परंपरा असलेल्या गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोमध्ये सध्या साडी आणि ड्रेस खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. इथं कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या विविध प्रकारच्या साड्या आणि ड्रेस उपलब्ध करून देण्यात आलेत. यामध्ये पैठणी, प्युअर सिल्क, जयपुरी, डिझायनर साडी, पारंपरिक पद्धतीच्या साड्या, पार्टीवेअर साड्या तसंच 3 पीस कॉर्ड सेट ड्रेसचा समावेश आहे. कोल्हापूरमधील सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करून 199 रुपयांपासून जवळपास 20,000 रुपयांपर्यंतच्या साड्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यात. आकर्षक रंग आणि डिझाईनसह गुणवत्तापूर्ण साड्या आणि ड्रेस ग्राहकांना भुरळ घालतायत. विनम्र आणि तत्पर सेवा, गुणवत्तापूर्ण वस्त्रालंकारांमुळे गजलक्ष्मी साडी डेपोनं गेल्या 35 वर्षांमध्ये ग्राहकांचा विश्वास मिळवलाय.
याच विश्वासासह दिवाळीनिमित्त गजलक्ष्मी व्यवस्थापनानं जाहीर केलेल्या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। गजलक्ष्मी साडी डेपोच्या नांदगावमधील मुख्य शाखेसह बसंत बहार रोडवरील शाखेत खरेदी करून ग्राहकांनी दिवाळीनिमित्त जाहीर केलेल्या ऑफर्सचा लाभ घ्यावा असं आवाहन गजलक्ष्मी साडी डेपोच्या वतीनं करण्यात आलंय। शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांसह 9 विद्यार्थी जखमी झालेत। जखमी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेत। युवा सेनेनं या प्रकाराबद्दल विद्यापीठ प्रशासनाला जबाबदार धरत मधमाशांचं पोळं वेळेत का काढण्यात आलं नाही असा सवाल उपस्थित केलाय। शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात सकाळी 10:30च्या सुमाराला मधमाशांचं पोळं अचानक तुटून खाली पडलं। यावेळी परिसरात असणारे विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला। अचानक घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांची आणि सुरक्षा रक्षकांची एकच धावपळ उडाली। मधमाशांचं हे तांडव जवळपास अर्धा तास सुरू होतं। मधमाशांच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक आणि 8 ते 9 विद्यार्थी जखमी झालेत। जखमींवर शिवाजी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले। या संदर्भात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी विद्यापीठ प्रशासनानं हे मधमाशांचं पोळं काढणं गरजेचं असताना त्याकडे दुर्लक्ष का केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। खरं तर अत्यंत दुर्लक्ष म्हणायला लागेल प्रशासनाचं, कारण मधमाशांचं पोळं काही एक दिवसात तयार होत नाही। ते बऱ्याच दिवस दिसत होतं, अनेक विद्यार्थी सांगतायत ते बऱ्याच दिवस दिसत होतं, पण तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या त्यावेळी काढून घ्यायला पाहिजे होतं। अशा प्रकारची जर पोळे असतील विद्यापीठामध्ये तर ती त्यांनी काढून घ्यावीत। त्याचा नाहक विद्यार्थ्यांना त्रास होतो। या विद्यापीठातल्या काही अधिकाऱ्यांना मला अलगर्जीपणा म्हणावं लागेल। मी या घटनेचा निषेध करतो। आता तरी विद्यापीठ प्रशासनानं इमारतीवर इतर ठिकाणी असणारी मधमाशांची पोळी काढून घ्यावीत अशी मागणी युवा सेनेनं केली आहे। यावेळी युवा सेना उपशहर प्रमुख अक्षय मोरे उपस्थित होते। आई वडिलांनी मुलांवर आपली स्वप्न न लादता त्यांना त्यांच्या अभिरुचीनुसार घडवावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केलं। महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या नेहरू विद्यालयामध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते। महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या नेहरू विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक नेते भरत रसाळे आणि त्यांच्या पत्नी रेवती रसाळे यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा, भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा, गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या 71 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना भरत रसाळे यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांच्या बरोबरच पालकांवरही मोठी जबाबदारी असते असं सांगितलं। सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी आई वडील हेच मुलांच्या स्वप्नांचे प्रवेशद्वार आहेत याची जाणीव पालकांनी ठेवावी। आपली स्वप्न मुलांवर न लादता त्यांना त्यांच्या अभिरुचीप्रमाणे घडण्यासाठी पालकांनी मदत करावी असं आवाहन भरत रसाळे यांनी केलं। मुख्याध्यापिका रजनी कोळी, सारिका पाटील, सायली पाटील, शारदा हिवाळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव बीना मोहिते, सहसचिव अश्विनी तोरसकर, रंजना स्वामी यांचं मार्गदर्शन लाभलं। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा वैशाली पवार, शोभा शिंत्रे, मनीषा खोचगे, दीपमाला चव्हाण, सेजल बडद, राधिका कोळेकर, अमित कांबळे, मिनाज मुल्ला, राजेंद्र गावडे आदी उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील चंद्रे इथल्या रघुनाथ शिवराम पाटील यांच्या घराला सोमवारी सकाळी अचानक आग लागली। या आगीत घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय। राधानगरी तालुक्यातील चंद्रे इथल्या रघुनाथ शिवराम पाटील यांच्या घरातील लोक सोमवारी सकाळी शेताकडे गेली असताना शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून धूर येत असल्याचं आढळून आलं। स्थानिकांनी पाटील यांच्या घरात लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे बिद्री कारखान्याच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली।
कारखान्याच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. या आगीत पाटील यांच्या प्रापंचिक साहित्य, अन्नधान्य, जळाऊ लाकूड, फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय. ग्राम महसूल अधिकारी संजय सातार्डेकर, सरपंच प्रभाकर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश परीट यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. करवीर तालुक्यातील सातेरी इथं देवदर्शन घेऊन परत येत असताना वाघोबावाडी ते आमशी दरम्यान मिठारीचा दरा इथल्या 300 फूट खोल दरीत 4 चाकी कोसळली. या अपघातात पाचगावमधील दत्तात्रय पोवार आणि अश्विनी पवार हे पती पत्नी गंभीर जखमी झालेत. सोमवारी रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला होता. दोघेही रात्रभर जखमी अवस्थेत दरीत होते. आज सकाळी काही मुलांसह नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. पाचगावमधील दत्तात्रय रघुनाथ पवार आणि त्यांची पत्नी अश्विनी हे सोमवारी सायंकाळी सातेरी महादेवाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन ते घरी परत आले नसल्यानं दत्तात्रय यांचा मेहुणा अक्षय शिंदे यांनी करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान आज पहाटे अकॅडमीची मुलं सराव करण्यासाठी आमशीतून वाघोबावाडीच्या दिशेनं जात होती. त्याचवेळी त्यांना दरीतून आम्हाला वाचवा असा आवाज ऐकू आला. यावेळी मुलांना मिठारींच्या दरीत सुमारे 300 फूट खाली 4 चाकी वाहन कोसळल्याचं निदर्शनाला आलं. मुलांनी साखळी करून 4 चाकी वाहनातील जखमी दत्तात्रय आणि अश्विनी यांना वर काढलं. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी CPRमध्ये पाठवण्यात आलं. सातेरी देवस्थान प्रसिद्ध आहे, त्यामुळे दर्शनासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. मात्र खराब रस्ते आणि संरक्षक भिंत नसल्यानं या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांमधून होतोय. या रस्त्याची चाळण झाल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी संबंधित विभागानं रस्त्याच्या दुरुस्तीसह संरक्षक कठडे बांधावेत अशी मागणी होतीये. शिरोळ तालुक्यातील आलास इथल्या मुजम्मिल मेहबूब शेख यांच्या घराची अतिक्रमित भिंत आज ग्रामपंचायतीनं पोलीस बंदोबस्तात पाडली. दरम्यान या कारवाईबाबत पत्रकारांशी बोलताना मुजम्मिल शेख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मुजम्मिल पठाण यांनी याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचं सांगितलं. शिरोळ तालुक्यातील आलास इथं गट क्रमांक 384 मध्ये मुजम्मिल मेहबूब शेख यांची मिळकत आहे. त्यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे. घराच्या पूर्वेकडील भिंतीचं बांधकाम रस्त्यावर आल्यानं ग्रामपंचायतीनं कायदेशीर प्रक्रिया करून आज पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमित भिंत पाडली. यावेळी सरपंच सचिन दानोळे, ग्रामपंचायत अधिकारी PM खरळकर उपस्थित होते. सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता 6 फूट रुंदीचा आहे. यावेळी वेळोवेळी यांना बांधकाम करताना नोटिसा दिलेल्या होत्या, तरी त्यांनी कॉलम भाग केलेले आहे आणि वहिवाटीला रस्त्याला अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही रितसर कारवाई करून 1 ते 1.5 फूट येत होतं तेवढं काढून घ्यायला चालू आहे बंदोबस्तामध्ये. ग्रामपंचायतीची शेख यांची प्रॉपर्टी आहे. किती फूट अतिक्रमण आहे? 1 फूट अतिक्रमण आहे. 1 फूट अतिक्रमण तुम्ही काढायला किती फूट रुंद आहे रस्त्याची? 6 फुटाची नोंद आहे. आता प्रत्यक्ष 5 फूट रस्ता बसतोय. नाव काय म्हटलं यांचं? मुजम्मिल शेख. मग आपण अतिक्रमण काढायची कायदेशीर प्रोसेस केलेली आहे. नोटिसा किती लागाव? दरम्यान हा रस्ता वहिवाट असल्याची नोंद ग्रामपंचायतीकडे नाही. मग अतिक्रमण कसं काय असा सवाल ग्रामपंचायत सदस्य मुजम्मिल पठाण यांनी उपस्थित केलाय. बीडीओनी फक्त आदेश काय दिला आहे की बाबा काय आहे ते अतिक्रमण तुम्ही सिद्ध करून काढून घ्या. अतिक्रमण गावचा सिद्ध करायचा अधिकार कोणाचा आहे? नोंद कुठे असते? ग्रामपंचायत असते. रस्त्याची नोंद असू दे किंवा तुमच्या प्रॉपर्टीची नोंद असते ग्रामपंचायत असते. रस्त्याची नोंदच ग्रामपंचायतीकडे नाही आहे तर ग्रामपंचायत कुठल्या आधारे अतिक्रमण सिद्ध करतो? ग्रामपंचायत अतिक्रमण सिद्ध करून दाखवते ना कागदोपत्री. मिळकतधारक मुजम्मिल शेख यांनी राजकीय आकसापोटी कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासह नुकसान भरपाई मिळण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. रंगकर्मींनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामात ठेकेदारांची मनमानी सुरू असल्याचा आरोप केलाय. महापालिका प्रशासनानं ठेकेदार आणि रंगकर्मींची बैठक घडवून आणल्यानंतरही ठेकेदाराकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप करत रंगकर्मींनी आज थेट कामाच्या ठिकाणी जाऊन कामावर आक्षेप घेत ठेकेदाराला चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असलेला छत उतरवायला भाग पाडलं.
संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाबाबत रंगकर्मींकडून गेल्या काही दिवसांपासून आक्षेप घेतले जात आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे दाद मागितल्यानंतर प्रशासनानं ठेकेदार आणि रंगकर्मींची बैठक घडवून आणली होती. त्यानंतर आता ठेकेदाराकडून छताचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचं निदर्शनाला आल्यावर रंगकर्मी आक्रमक झालेत. महानगरपालिकेनं काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र ठेकेदारानं या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यानं आज अचानक काही रंगकर्मींनी एकत्र येत ठेकेदाराच्या साईट इंजिनियरला धारेवर धरलं. हे नाट्यगृह आमचं मंदिर आहे, चुकीचं काम आम्ही खपवून घेणार नाही, महापालिकेचे आदेश असूनही ते पाळले गेले नाहीत असं म्हणत सुनील घोरपडे, किरणसिंह चव्हाण आणि रोहन घोरपडे यांच्यासह अनेक रंगकर्मींनी ठेकेदाराच्या कामाला तीव्र विरोध नोंदवत काम थांबवण्याची मागणी केली. त्यांनी ठेकेदाराला चुकीचं छत उतरवायला लावलं. रंगकर्मींच्या या आंदोलनामुळे महापालिकेलाही दखल घ्यावी लागली. या संपूर्ण प्रकरणामुळे ठेकेदाराच्या कामाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी राकेश किशोर या माथेफिरू वकिलानं हल्ल्याचा प्रयत्न केला. आज आरपीआय आंबेडकर गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत याचा निषेध केला. आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांच्यासह भीमराव कांबळे, PS कांबळे, RS कांबळे आदींनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. दाजीपूर वन्यजीव अभयारण्य प्रशासनाच्या वतीनं वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीतील उपक्रमांमधून शाश्वत विकासात वन आणि वन्यजीवांचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आज या सप्ताहाची सांगता करण्यात आली. दाजीपूर वन्यजीव विभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आज वन्यजीव अधिकारी श्रीकांत पोवार यांच्या उपस्थितीत वन्यजीव सप्ताहाची सांगता करण्यात आली. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त वन्यजीव सप्ताहाच्या काळात शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, आदर्शवत काम करणारे कर्मचारी आणि सजग ग्रामस्थांचा गौरव करण्यात आला. विभागीय वन अधिकारी श्रीकांत पोवार यांनी वन आणि वन्यजीव यांचं संरक्षण करत पर्यटन वाढीतून शाश्वत विकास साध्य करता येत असल्याचं सांगितलं. दाजीपूर परिक्षेत्रामध्ये दिनांक 1 ऑक्टोबरपासून ते 7 ऑक्टोबरपर्यंत या राधानगरी अभयारण्यातील आसपासच्या सगळ्या गावांमध्ये आपण जनजागृतीचा कार्यक्रम करतो. याचा मुख्य उद्देश हेच राहतो की वन आणि वन्यजीव यांचं संरक्षण आणि संवर्धनाचा आपल्याला प्रत्येक समाजाच्या प्रत्येक लोकांपर्यंत आपल्याला तो निरोप पोहोचवायचा असतो. आणि उद्देश हाच आहे की बाबा त्यांनीसुद्धा या आपल्या सगळ्या वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी त्यांचा पण हातभार लागावा. आणि जे शाश्वत विकास आहे, आपण जे जुन्या पिढ्यांनी जे जंगल, जे प्राणी बघितलेले आहेत ते आता नवीन पिढ्यांनासुद्धा दिसावेत आणि ते संरक्षण केले पाहिजेत. हाच आपण उद्देश आपण सर्व लोकांना आपण ते सांगत राहतो. तर याच 7 दिवसामध्ये आपण नियमित शाळांमध्ये, गाव पातळीवरती सर्व शेतकऱ्यांमध्ये हे सगळे निरोप आपण देत असतो. छोटे छोटे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करून हा निरोप आपण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवत असतो. हाच आपला उद्देश राहतो. यावेळी चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनसेवक सोमनाथ पाटील यांनी प्राणी पक्ष्यांचे मंजूळ आवाज काढून उपस्थितांचं लक्ष वेधलं. चिचुंद्री
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर, परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र घुणकीकर, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सुभाष पाटील, मुख्याध्यापक यशवंत सुतार, दिलीप चौगले यांच्यासह विद्यार्थी आणि वन परिसरातील नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्हा आणि इचलकरंजी बार असोसिएशनचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या अवमानाचा निषेध. वीज दर सवलतीला नियामक आयोगानं स्थगिती दिल्यानं यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता. आज महाविकास आघाडीच्या वतीनं इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत दरवाढ रद्द करण्याची केली मागणी. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाबद्दल रंगकर्मी आक्रमक. आज ठेकेदाराला चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असलेला छत उतरवायला लावला. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात मधमाशांचं तांडव. सुरक्षा रक्षकांसह विद्यार्थी जखमी. आणि सरन्यायाधीश भूषण गवईंच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीची निदर्शनं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.